हाय अँड नमस्कार गाईज, दिस इज मी मुग्धा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा डिफरंट असा मध्येच आलेला सुचलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. ही माझी बॅग आहे. जेव्हाही मला बाहेर जायचं असतं, क्लायंट मीटिंग्स असतात, मला कुठेही बाहेर जायचं असलं, इव्हन फिरायला, कारण यात खूप सामान मावतं. मी जेव्हा कॉलेजला मी फॅशन स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे. सो जेव्हा मी कॉलेजला जायचे, मला असं होतं की मला माझं जे वाईब आहे, मला असं बॉस बेब मला जे वाईब आहे ते आवडायचं. मला असं होतं मला ते पण कॉम्प्रोमाइज नाही करायचंय, पण ऍट द सेम टाइम मला बॅग अशी हवी की ज्यात भरपूर सामान मावेल. सो मी भरपूर शोधलं. मी एक बॅग घेतली पण होती अशी थोडी सिम्पल, जी मी खूप वापरली. आणि त्यानंतर आय वॉज लाईक नाही, ही बॅग इज नॉट ॲट ऑल वर्किंग फॉर मी, कारण त्याचे स्ट्रॅप्स फार लांब होते. सो ती मला कॅरी करायला खूप कठीण होत होती. मग मी एका शॉपमध्ये गेले, म्हणजे इकडचं माझ्या लोकल स्टोअरमध्ये गेले, आणि आय वॉज लाईक ब्लॅक कलरची बॅग द्या. ब्लॅक कलर जो आहे तो मोस्टली फॉर्मल आउटफिट सोबत जातो. सो मी ब्लॅक कलरची ही बॅग म्हणजे बघितल्या एक दोन, आणि मला ही आवडली. सो माइंड यू, माझ्याकडे एक स्टिचिंग ग्रेड सिझर्स, एक पेपर सिझर्स, आणि सगळं स्टिचिंगचं सामान, माझं मोठंवालं बुक, हे सगळं माझ्या या बॅगमध्ये मावायचं, इन्क्लुडिंग ऑल द थिंग्स दॅट आर करंटली इन दिस. त्याहून जास्त गोष्टी असायच्या. सो ही बेसिकली बॅग आहे एलिनॉइड ह्या ब्रँडची. हा ब्रँड मी ऐकलाय, म्हणजे ठाण्यामध्ये ह्याचं कुठलं तरी एक दुकान पण आहे या ब्रँडचं. आणि मी तर इकडनं लोकल स्टोअर मधून घेतलेलं. आणि मला ही बॅग का आवडली मी तुम्हाला सांगते. सो ही बॅग तुम्ही इकडे बघाल तर ह्या स्ट्रॅप्स, हे जे स्ट्रॅप्स आहेत, ह्याला असं एक मेटल कव्हरिंग आहे. सो किती पण स्ट्रॅपवर प्रेशर आलं तरी हे मेटल कव्हरिंग वरतीच प्रेशर येणार. सो हा जो पोर्शन आहे, हे लेदर फाटायची शक्यता खूप खूप कमी आहे. आणि जनरली असं होतं की जर लेदर टू लेदर कॉन्टॅक्ट असेल कुठल्या बॅगचा, तर फ्रिक्शनमुळे लेदर फाटतं आणि मग थोड्या दिवसांनी ते यूज पण नाही करू शकणार, अशा म्हणजे रिपेअर करून यूज पण नाही करू शकणार, अशा कंडिशनची ती बॅग होती. सो ही बॅग मला काहीतरी 2,500 मिळालेली. आणि फॉर अ कॉलेज स्टुडंट 2,500ची बॅग वॉज लाईक अ बिग डील. पण मला ही खूप आवडली आहे. आणि इतके वर्ष ती चालली आहे बॅग. फर्स्ट एव्हर थिंग दॅट इज इन माय बॅग इज माय वॉलेट. आता हे वॉलेट आहे दा मिलानो इटालिया. हे मी आरजीओ वरनं घेतलेलं. मला असं छान वॉलेट हवं होतं ज्याच्यामध्ये खूप सारे कार्ड स्लॉट्स असतील. सो इकडे माझे जे सबस्क्रिप्शन असतात, लाईक हेअर सबस्क्रिप्शन, टाइम झोन, हे सगळे, आणि इथे अजून 2 कप्पे आहेत कार्ड्स ठेवायला, प्लस हा एक कॉइन पाऊच काइंड ऑफ सिच्युएशन आहे, ज्यामध्ये कॉइन्स नसतात जनरली, कारण ते फुगतं खूप, मला आवडत नाही. मग इथे समोरच्या साईडला असं हे वॉलेट आहे, इकडनं हे ओपन होतं. आणि मग थोडी कॅश, अजून माझे बँकेचे कार्ड्स, इथे पण बँकेचे कार्ड्स, आणि अजून इथे पण अजून 2 स्लॉट्स आहेत, प्लस या खड्ड्यामध्ये पण अजून स्लॉट्स आहेत. आणि हे म्हणजे एकंदरीत हे वॉलेट मस्त स्पेशियस आहे. आणि तुमच्याकडे खूप कार्ड्स असतील, खूप काही ठेवायचं तुम्हाला सवय असेल, असं छान छान गोष्टी, छोटे छोटे क्यूट, सो दिस वॉलेट इज लाईक परफेक्ट. आणि हे ग्रीन आहे. मला ऍस्ट्रोलॉजीमध्ये मी बघितलेलं एका ठिकाणी की ग्रीन वॉलेट घ्यायचं, म्हणून मी हे ग्रीन घेतलंय. आणि ह्यानंतर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे माझा हा पाऊच ह्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये माझे सगळे पेन्सिल्स, पेन, शार्पनर, रबर, जे काय मला लागतं सगळं ह्याच्यामध्ये येतं. कारण मी एक स्टायलिस्ट आहे, मला कधी पण पेन्सिल लागते टू राईट डाऊन, टू लाईक नोट इट और ड्रॉ समथिंग. सो मग दिस पाऊच कम्स इन हँडी. दिस इज बाय द ब्रँड इको कारी. हे सगळं जे दिसतंय ना, हे ओल्ड रॅपर्स आहेत, म्हणजे आपण फूड रॅपर्स जे असतात, किंवा जे पोहे आले, राईस आलं, चिप्स आले, सो सगळेचे चिप्स वगैरेचे पॅकेट्सनी हे बनलेले आहे. आणि आय लाईक इट बिकॉज इट्स व्हेरी मिनिमल, बट इट्स ऑल्सो लाईक फन, की पिंक आहे, पर्पल आहे. सो मला हे त्यामुळे आवडलं. आणि सो मी हे आय थिंक 2 वर्ष अगोदर पुण्यावरनं घेतलेलं, दस्तकारी हार्टमधून, आणि मला हे खूप आवडलंय. सो दिस इज ऑल्सो अ स्टेपल फॉर अ रिअली लॉंग टाइम. सो त्यानंतर युजली इफ आय एम गोइंग फॉर अ मीटिंग वगैरे, माझ्याकडे हे 2 बुक्स असतात. हे मी मिस्टर DIY मधून घेतलेत. पिंक कलरचे होते, क्यूट होते, आणि हे छान आहे. म्हणजे एक पातळ बुक आहे आणि एक अशी स्पायरल बाइंडची मस्त बुक आहे. सो दोन्ही छान आहेत. आणि ह्या असतातच माझ्याकडे. जसं म्हणलं की क्लायंट सोबत जाते, सो कधी जॉट डाऊन करायचंय, काही ड्रॉ करायचंय, बुक्स अँड पेन्स असायलाच पाहिजेत माझ्याकडे, आणि ते माझ्याकडे कायम असतात. नेक्स्ट थिंग इन माय बॅग इज धिस पाऊच. आता ह्या पाऊच मध्ये लिटरली माझं ब्रह्मांड आहे. म्हणजे आय कॅन लिटरली अश्युअर यू की तुमच्याकडे तुम्ही एखादी गोष्ट मागाल आणि ती माझ्याकडे असेलच, कन्फर्म. म्हणजे फेस वॉश पाहिजे, फेस वॉश आहे. डिओड्रंट पाहिजे, डिओड्रंट आहे. सो लाईक व्हॉट एव्हर यू आस्क फॉर, ह्या बॅगमध्ये असेल. सो हे आहे एक डिओड्रंट, असंच रॅन्डम डिओड्रंट आहे, मला आवडलं, मी घेतलं, आणि हे मी या बॅगमध्ये ठेवलंय की ते
इमर्जन्सी केसेस, कधी बाहेर आहे, खूप वेळ बाहेर थांबली आहे, पाहिजे थोडंसं टचअप करायला आहे, देन दिस इज अ फेस वॉश. हे मला फ्रीमध्ये झेप्टोच्या बॉक्समध्ये मिळालेलं, तुम्ही ठेवलंय की कधी इन केस लागलं तर पटकन यूज करायला. आणि हे छान आहे, म्हणजे याचा वास वगैरे इट्स गुड. त्यानंतर आहे हे नेल ग्लू. मोस्टली माझ्या म्हणजे मी मोस्टली नखं ते फेक एक्सटेन्शन वगैरे करून घेते ना, मग कधी कधी काही निघालं, चिप झालं, सो ते चिटकवायला मला हे लागतं. कारण मी परफेक्शनिस्ट आहे, ऍज आय सेड इट अ लॉट ऑफ टाइम्स बिफोर, की मला परफेक्शन हवंय, की मला थोडी पण इकडे तिकडे गोष्ट नाही चालत. मग थोडं जरी निघालं असलं तरी मला ते असं विचित्र वाटणार आणि त्याचं सारखं असं खून वाटणार, तर मग मी ते लगेच चिटकवून टाकते की काही वाटायलाच नको. म्हणून तो नेल ग्लू सुद्धा आहे माझ्याकडे. त्यानंतर हा एक पाऊच आहे, हा डीमार्ट मधला पाऊच आहे. ह्या पाऊच मध्ये असतात हे 2 माझे ब्रेसलेट्स, ऍस्ट्रोलॉजी वाले जे ब्रेसलेट्स असतात. हा, सो माझे हे 2 ब्रेसलेट्स असतात ऍस्ट्रोलॉजी वाले, आणि थोडेसे हेअर पिन्स, थोडेसे रबर बँड्स, की हे तर गोष्टी लागतातच. म्हणजे आय अश्योर यू की हे तुम्हाला कधी ना कधीतरी लागते. इफ युअर अ गर्ल, माहिती तुम्हाला की रबर बँड्स आणि हेअर क्लिप्स किती लवकर हरवतात, तुटतात. सो हे माझ्याकडे हँडी असतं की पटकन कधी लागलं, माझ्या बॅगमध्ये रबर बँड्स आहेत कंपल्सरी. मी जिकडे जिकडे जाते बाहेर, मी हे स्प्रे करूनच वॉशरूम यूज करते. बिकॉज त्रास होण्यापेक्षा इट्स बेटर टू टेक ॲटलीस्ट सम काइंड ऑफ प्रिकॉशन, की ॲटलीस्ट त्रास कमी होईल किंवा त्रास होण्याची शक्यता कमी होईल. सो येस, हे मी यूज करते आणि झालं, बरेच दिवस झालेत मला हे यूज करून. त्यानंतर ऑब्व्हियसली हँड क्रीम तुम्ही इकडे मागे बघू शकत असाल. हे पण मॉइश्चरायझर्स, हँड क्रीम्स, बॉडी लोशन्स वगैरे असतं. आणि हे आहे प्लमचं कुठलं आहे, रोज, फिलिन सो रोज, हे आहे हँड क्रीम. ह्याचा वास छान आहे आणि ह्याचं टेक्स्चर पण छान आहे. थोडंसं काय म्हणतात त्याला, नॉट व्हेरी लाईक असं लोशन, इट्स व्हेरी असं मॅट फिनिश वालं. सो असं मला चिपचिप पण नाही वाटत. सो आय लाईक दॅट वन. त्यानंतर आहे पॅन्टी लायनर्स आणि पॅड्स. हे कंपल्सरी असायलाच पाहिजेत मुलींच्या बॅगमध्ये. बिकॉज यु नो, कधी काय इमर्जन्सी मला नाही तर दुसऱ्या कोणाला आली, तर मला ऍटलीस्ट असं पाहिजे ना की ओके भाई, मी मुलगीला बघते कुठल्या, तर मला असं वाटेल ना की अरे हा हिच्याकडे असेल, आय लास्क हर फॉर हेल्प. मग लोक माझ्याकडे हेल्पला येणार आणि जर मी बोलली की अरे माझ्याकडे नाहीये, तर मला ते वियर्ड वाटतं. सो दिस आय ऑलवेज हॅव इन माय बॅग, पॅड्स अँड पॅन्टी लायनर्स, की ठीक आहे एनी केस आहे. त्यानंतर असतं हे छोटू मेकअप रिमूव्हर. मी मोस्टली क्लायंट सोबत जाताना प्रेफर करते की मी प्रॉपर मेकअप, हेअर असं जावं. सो मेकअप रिमूव्हर असतं की कधी सपोज मी आता राहायला गेले कोणाकडे, तर मला हे त्यांच्याकडे जाऊन असेल नसेल, आय डोंट नो. सो पटकन हे मेकअप रिमूव्हर घ्यायचं माझ्या बॅगेतून आणि काढायचा मेकअप, विच मेक्स इट सुपर इझी. सो मेकअप रिमूव्हर माझ्याकडे कायम असतं. लास्ट थिंग इन धिस पाऊच इज धिस. आणि माझा घसा 12 महिने 24 तास खराब असतो, म्हणून मला हे लागतं कंपल्सरी, की कधी पण आता एसीत बसलीये ना, थोड्या वेळाने कळायला लागेल, मग ह्याच्यासाठी मला हा कंपल्सरी ठेवावा लागतं, की ओके, माझ्या घशासाठी मला हे कधीतरी कामी येतं. आणि हे ऑलरेडी आलंय, म्हणजे बघू शकतात तुम्ही, तर मग येतच कामी. बॅक टू बॅक मला हे रिप्लेस करावं लागतं. सो त्यानंतर असे माझ्याकडे अजून 3 पाउचेस आहेत. ओके, सो त्यानंतर हा एक पाऊच आहे, ह्याच्यामध्ये माझे सगळे चार्जर्स, पॉवर बँक, ते सगळं येतं. म्हणजे पॉवर बँक सध्या आय डोंट नो तिला काहीतरी झालंय, तर मी या पाऊचमध्ये नाहीये. पण चार्जर ब्लॉक आहे, चार्जर केबल आहे. त्यानंतर हा ब्लूटूथ रिमोट आहे. म्हणजे माझा जो फोन आहे ह्याला हा रिमोट कनेक्ट होतो आणि मग जर मला फोटो काढायचा आहे तर मी असं डिरेक्टली इकडनं क्लिक केल्यावरती फोटो येतो. सो दिस रिमोट इज ऑलवेज इन माय बॅग. माझे वायर्ड हेडफोन्स आहेत, ते आता थोडेसे हे झालेत, पण सो वायर्ड हेडफोन्स आहेत, एक एक्स्ट्रा केबल आहे. त्यानंतर माझं हे ऍपल अडॅप्टेबल पेन ड्राईव्ह आहे. विसरलेले 2 मिनिटांसाठी. ऍपल वरती अडॅप्ट होणारं हे पेन ड्राईव्ह आहे. आणि असेच अजून 1-2 पेन ड्राईव्ह आहेत की जे कधी पटकन इमर्जन्सीमध्ये मला काही डेटा इकडचा तिकडे करायचा असेल, सो त्यासाठी. त्यानंतर हा माझा क्विक पाऊच आहे, म्हणजे हा थोडा छोटा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात कमी गोष्टी आहेत आणि क्विक गोष्टी आहेत. सो त्याच्यामध्ये आहे पहिली गोष्ट तर हा मिरर, आणि दुसरी गोष्ट आहे ही सिझर. का नका विचारू, मी स्टायलिस्ट आहे, लागते कधी कधी. त्याच्यानंतर हे लिप बाम, आणि एक अजून हँड क्रीम, आणि एक लिपस्टिक आहे रॅन्डम, ती नाही दाखवत मी, एम्बॅरेसिंग आहे, ती ओरिफ्लेमची आणि खूप जुनी लिपस्टिक आहे. सो मी ती अशीच ठेवली आहे की इन केस लागली तर पटकन यूज करायला. ह्यानंतर माझ्या बॅगमध्ये बट ऑब्व्हियस आहे की हे असतं. हे आहे ग्लासेस माझे, म्हणजे ह्याच्यामध्ये ऍक्च्युली चष्म्याची केस आहे माझी, पण ह्यातले माझे सनग्लासेस पण ठेवलेत, कारण कधी पटकन चष्मा ठेवायचा असेल तर
चष्मा ह्याच्यात ठेवूनच परत सनग्लासेस घालायचे, मग सनग्लासेस काढून परत चष्मा घालायचा. सो माझे गॉगल्स माझ्या बॅगमध्ये कायम असतात. यूज खूप कमी होतात कारण मला लक्षातच राहत नाही जेन्युइनली घालायचा आहे गॉगल बॅगमधून काढून, मग ते यूज कमी होतात पण असतात. त्यानंतर असतं हे वेट वाईप्स. लोकांना वाटतं मी खूप फॅन्सीगिरी करते, वेट वाईप्स OMG, पण लागतात. त्यानंतर आता माझ्या बॅगमध्ये आतमध्ये अजून एक छोटासा कप्पा आहे. सो ह्या कप्प्यामध्ये असतं, आता तुम्ही मला म्हणाल की म्हातारी आहेत का, पण हो, ह्या कप्प्यामध्ये असतं एक झंडू रोल ऑन, एक क्रॅम्प रिलीफ ऑइल, हे पिरियड क्रॅम्प रिलीफ ऑइल आहे. त्याच्यानंतर हे आहे नॉर्मल पेन रिलीफ आहे, आणि हे वॉलनी. हे तिन्ही असतं माझ्या बॅगमध्ये कारण मला सर्दी, मी म्हणलं मगाची, घसा खूप लवकर खराब होतो आणि पिरियड क्रॅम्प्स पण खूप खूप जास्त असतात. सो मला पटकन कधी पाहिजे, मी बाहेर आहे आणि आज मला अचानक दुखायला लागलं, तर माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे ज्याच्याने मला छान वाटेल. सो हा जो झंडू रोल ऑन लावला, सायनस वाटत असेल, थोडं कंजेस्टेड वाटत असेल तर लावला, यूज झालं. कधी लागलंय काही तर पटकन ते वॉलिनी लावलं, यूज झालं. पिरियड क्रॅम्प्स येत आहेत, लावलं पाठीला वगैरे, एकदम बरं वाटतं. सो दॅट्स वाय हे गोष्टी माझ्याकडे असतात. त्यानंतर अजून एक छोटा कप्पा आहे माझ्या बॅगमध्ये, ज्यामध्ये असतं क्रोसिनची अख्खी स्ट्रीप, कारण हा लागते. मी क्लायंट सोबत जेव्हा ट्रॅव्हल करते, मी दिवसभर बाहेर असते, मी सकाळपासून बाहेर निघते ते मी डिरेक्टली रात्री येते. कधी कधी होतं असं की खाल्लं नाही वेळेवर किंवा काय, तर डोकं दुखायला लागतं. सो त्यासाठी हे कंपल्सरी असतं माझ्या बॅगमध्ये. ओरडू नका मला, मी खूप गोळ्या घेतल्यात ह्या, पण ठीक आहे, कधी कधी लागतं. आणि इफ यू आर वर्किंग, सो स्पेशली वेन यू वर्किंग, असं होतं की आपण बोलू पण नाही शकत ना की अरे माझं ना डोकं दुखतंय, आय वॉन्ट टू रेस्ट, नाही बोलू शकत. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड विथ दिस. त्याच्यानंतर अगेन माझ्या घशासाठी काहीतरी घेतलंय, हे योगी कंठिका. हे खूप छान आहे. माझ्या बॅगमध्ये अजून एक पॅकेट आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. सो हे मला प्रचंड आवडतं, छान लागतं. म्हणजे टेस्ट अशी काही छान नाही आहे, बट म्हणजे ओके लागतं. आणि हा क्विक रिलीफ तर मिळतच पक्का ह्याच्यानी. सो माझ्या बॅगमध्ये हे कायम असतं. त्यानंतर माउथ फ्रेशनर आहे माझ्या बॅगमध्ये, विच इज this is not what you think it is. This is not वोवाला थिंग. दिस इज अ माउथ फ्रेशनर. हे काय म्हणतात त्याला, सिल्वर कोट. मी हे ओपन करून दाखवणार आहे, मला नाही हे ट्रोल व्हायचंय की OMG ही काय खाते, नाही. ते आहे इलायची. एक सेकंड, ही बघा, ही बघा, इथला आहे फ्लेवर्ड इलायची. नॉट वॉट यू थिंक इट इज. जरा आता सगळीच खावी लागेल, तुमच्यामुळे पॅकेट फोडलं मी. सो हे मी सांगते काय झालेलं. मी आणि माझा एक फ्रेंड एकदा गेलेलो लोणावळ्याला लॉंग ड्राईव्ह, ठीक आहे, आणि उन्हात दुपारी बाईकवरून, आणि माझं डोकं इतकं दुखायला लागलेलं, मला असं उलटीसारखं व्हायला लागलेलं. सो मी उतरले, जी टपरी समोर दिसते तिकडे गेले, हे घेतलं, आणि मग आय वॉज लाईक मला द्या काहीतरी खायला, मला ना कसं तरी व्हायला लागलं. मग त्यांनी मला हे दिलं, अँड दॅट्स हाऊ आय हॅव इट इन माय बॅग. पण इट इज बीन हेल्पफुल फॉर अ लॉंग टाइम. आणि त्यानंतर अजून एक कप्पा आहे माझ्या बॅगमध्ये, म्हणून मला ही बॅग एवढी आवडते की एवढे कप्पे आहेत. ह्या कप्प्यामध्ये आहे हे टोट बॅग्स. ही एक माझ्या फ्रेंडच्या ब्रँड ची आहे, म्हणजे तिने मला ही पेंट करून दिली आहे स्वतःहून. आणि ही आहे ती मोस्टली सेनवाली टू गुड टू बी ट्रू वाली बॅग आहे, ज्याच्यासोबत म्हणजे त्या बुक सोबत मला ती मिळालेली. त्यानंतर अजून एक हा पाऊच, हा एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये काही नाही, पण हा असतो माझ्या बॅगमध्ये की कधी काही ठेवायला लागलं तर आहे. त्यानंतर दोन हे कार्ड होल्डर्स आहेत, ह्याच्यामध्ये माझे कार्ड्स आहेत, प्लस बाकीचे जे दुकानांमध्ये मी जाते त्यांचे कार्ड्स आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट कंगवा पाहिजेच बॅगमध्ये कंपल्सरी, कारण लॉंग ट्रॅव्हल, लॉंग डे, आय हॅव टू गेट अ लिटिल लेग फ्रेश अनअप. तर मग मी हे कंगवा ठेवते. आणि मग नंतर परत अजून एक योगी कंठिका. आय एम नॉट किडिंग, 2 असतात माझ्या बॅगमध्ये, एवढे आवडतात मला, म्हणजे खरंच घशाला छान वाटतं म्हणून मी ठेवलंय. त्यानंतर माझ्या बॅगमध्ये अजून एक लास्ट कप्पा आहे छोटासा मागे. त्या कप्प्यामध्ये असतं माझे एअरपॉड्स आणि हे सॅनिटायझर. हे पण गरजेचंच आहे कंपल्सरी, स्पेशली आफ्टर लॉकडाऊन. अशी सवय लागली आहे ना की जरा जरी ट्रेनला टच केलं सॅनिटाईज, खाताना हँडवॉश, तर मग म्हणजे गुड हॅबिट आहे, पण म्हणून सॅनिटायझर कंपल्सरी बॅगमध्ये असतं.
सो दॅट वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप यू गाईज लाईक्ड इट. मला खूप मजा आली हा व्हिडिओ बनवून. माझ्या डोक्यात अशी खूप दिवसापासून होतं की मला असं काहीतरी करायचंय फन, पण कधी असं मनापासून केलं नाही. सो इफ यू गाईज लाईक द व्हिडिओ, प्लीज 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 लाईक, कॉमेंट, शेअर, subscribe to this channel. I am trying to be consistent now. So subscribe to this channel, like the video, share the video, comment down, and I'll see you guys next time.